रिक्षा चालवताना गिरीश दादा काहीच पूर्ण एनडी स्टुडिओ असा पसरलेला आहे. तो हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आम्ही जातो आहे एनडी स्टुडिओला. आम्ही खरं तर भरपूर दिवस झाले ना आपण एनडी स्टुडिओला नाही गेलो. तर एनडी स्टुडिओला कसा शूट होतो ते तुम्हाला दाखवू. आमचं कॉस्ट्यूम कसं असणार ते सुद्धा दाखवू. मजा बघा. आज आमच्यासोबत गिरीश सालस्कर सुद्धा आहेत. तर मजा घ्या आमचं ब्लॉगचं. तर गाईज आम्ही आता एनडी स्टुडिओला पोहोचलो आहोत. मला नावं दिसत आहेत ते या सर्व पिक्चर इथं शूट झालेले आहेत. रिक्षा चालवताना गिरीश दादा. खरं तर एनडी स्टुडिओमध्ये एक वेगळीच मजा येते. आम्ही आनंद घेतो. इथं पॅसेंजर भेटला. किती रुपये भाडं आहे तुमचा? तुमचा किती आहे? किती रुपये भाडं घेणार? 200 रुपये भाडं आहे. किती रुपये? 200 रुपये. तुम्ही रेडी आहेत का भाडं द्यायला? चालू गाडीचं रिक्षा चालू. गाडी इकडनं तिकडे न्यायची आहे, फक्त 200 रुपये. मस्त सर्व्हिस भेटेल आमच्या इथं. फक्त गाडीचे टायर पंक्चर आहेत. जेल खाना लिहिलं आहे आणि आतमध्ये जेल कसा आहे बघा. कसा दिसतो जेल. हे आमच्या अपरासाठी आम्ही हा जेल बुक केलेला आहे. प्रोफेशनल जेल वाटतो गाईज. आता इथं ओ केदी हम तर याला आज आम्ही जेलमध्ये केद करा. आज त्याला सोडायचं नाही ना आपण? नाही. तू बघ इन्स्पेक्टर. तर गाईज कमेंट करून सांगा याला सोडू का नाही. ताते सोडा काय? ताता सोडा काय? तर गाईज तुम्ही सेट बघू शकतात. इथं वरती फाशीचा फंदा, इथं माणसाची गडा आणि घुटून मारून टाकला जातो. गिरीश सालस्कर चला का वरती चल पाहिजे का तुम्ही? रथ या रथमध्ये मदर टेरेसाला घेऊन गेलतो आम्ही. आणि जे शूट होतात ओल्ड ते याच्यामध्येच होतात. परत इथं पण एक हे जे पण आपले इतिहासाचे पिक्चर आहेत त्याच्यामध्ये होतो. ट्रेन पण आहे गाईज इथे. ट्रेनचे टायर पंक्चर आहेत. ट्रेनचे टायर पंक्चर. अरे हा रे ट्रेनचे टायर पंक्चर. एक टायर पंक्चर आहे ट्रेनचा. गाईज ही ट्रेन रोलर कोस्टरला बनवलं वाटतं ते ट्रेन. गिरीश आणि आम्ही नाश्ता करायला बसलोय. काही जे पानिपत मूवीचं शूटिंगचा सेट रजनीकांतचा एकदम मस्त फोटो आहे. गाईज तिघं बसलो इथे. गाईज आम्ही वेअरहाऊसमध्ये आलोय. गाडी बघू शकता तुम्ही. एकदम मस्त गाड्या आहेत इथं. हा शूटिंगसाठी गाड्या वापरल्या जातात त्या. एकदम मस्त नजारा आहे इथे. कुठं ब्युटी पार्लर? ते वॉशरूम आहे आपण गेलतो बघ. आणि हे बघ नाही दाखवतात बघ ना शॉप बीप दाखवतात वरचे. ते शॉप बीप इथं. हां ते गुंडा असं ना गुंडाची एंट्री. आणि हा संकेत भगतसाठी गाडी पाहिजे आम्हाला. तसं दिसतो पण ना. ड्रायव्हर गिरीश सालस्कर. बिना गेअर की गाडी ऑटोमॅटिक येते. चला गाईज आता आम्ही शूटिंगचे आता आम्हाला कपडे बदलवतील. आम्ही कपडे बदलून जाऊ. ते सायकलचे स्क्वेअर पार्ट बघा कसे असतात. आणि थोड्या वेळातच आमची शूटिंगला चालू होईल. तिथे जाऊ आम्ही. मग गाईज हा प्रेमरतन धनपायाचं सेट आहे. गाईज पूर्ण एनडी स्टुडिओ असा पसरलेला आहे. गाईज आम्ही कंटाळलो आहे. अजूनपर्यंत शूटिंगला सुरुवात नाही आली. मी सुद्धा खूप कंटाळलो आहे. बघू शूटिंग कधी सुरू होते गाईज. मस्त ना भाई. असं होणार आहे. दरवाज्यातनं शूट करणार. फक्त काय जास्त नाही फक्त शूट करतो. तर गाईज घुमत
पण चालत नाही आता. म्हणून आम्ही लाईट बंद करून दिली. नाही बरोबर तर guys, निघत पासून झाला आडवे नाही बरोबर आहे. आणि असं असलं ना आपल्याला ऐकायला लागतं. समजलं का? बरोबर आहे. आणि सोपे बिपे असे ठेवलेत तर कोण पण झोपत असेल. बसायला आहे पण ते निघलेलं ना गेस्ट असतात ना हे म्हणतात त्याला कशी राजा महाराजांचा सिरियलची शूटिंग आहे. सिरियलचं शूटिंग पिक्चरची शूटिंग होते. आता कमांडो पिक्चरचं होतं ना तिथे असे उभे केले आम्हाला नाही इथनं चालत जायचं होतं असं होतं. कमांडो पिक्चरचं विलन होतं विलन. तू काय? हां मी होतो इथं काय दाखवलेलं असं झोपून काय होतं तो आमच्या हातावरून जातो असं शूट होतं. आणि इथं असं महाराज इथं बसतो पकडून जाता तुम्ही पुढे बघू शकता तुम्ही. आणि या पायऱ्यातनं असं खाली उतरतो. हां वरचं शो करणार वरचा झुमर बघा गाईस वरचा झुमर हे असं सेट बघायला आपल्याला कधी ना कधीच बघायला भेटतो. दर बघा अजिब बघा स्विमिंग पूल कुठे स्विमिंग पूलमध्ये पाणीच नाही तिकडे त्यासाठी काहीच रेडीमेड वगैरे आणला नव्हता. एक गुफामध्ये मंदिर दाखवलेलं असं हे मागच्या वर्षी लय भारी होतं. सगळी गुफा आहे. ही बघ दादाची आर्टिस्ट ही बघ डिझाईन बघ. मस्त आहे. POP वरती ना सगळं. हा पीओपी नाही ही फायबर आहे. काय बरं पण हे बीम कसले टाकतात मग सपोर्ट कसला असतो याच्यावरती लोखंड मग तो राहील का? ते तर आहे ना एवढं सगळं वजन. हे किती वर्ष जायचं असेल महिना जायचं असेल का बनवायला? आता शूटिंग चालू झाली तर बाळवाला वर्ष लागला महिना काय करतोय म्हणजे परत त्याला रिन्यू करायला असा कुठला शूट असला कलर बिलर हे करा. कलर करतोच नाही काय ह्याच्यावरच कलर करतो आपण जसं करतो स्प्रे करतच होतो ते रोलर नाही करतो पाहिजे मासे येतो पाहिजे तो पेज म्हणजे ही बारीक डिझाईन याचा मामा आहे ना एक तो बहुत जण म्हणतो डिझाईन बिझाईन म्हणून फर्निचरचं काम करतात ना कोरिओ काम करतात दरवाजावरती. म्हणजे ते कार्पेंटर भारी आणि कार्पेंटर म्हणजे आता काय पहिले आपले सुतार म्हणजे घर ठोकायचं आहे ना आता ज्याच्याकडे कला गाईस तर काकाने आम्हाला मार्गदर्शन दिला. एनडी स्टुडिओबद्दल भरपूर काही गोष्टी सांगितल्या आम्हाला. तर चला आपण आपल्या शूटच्या लोकेशनवरती जाऊ. तिथे जर शूट चालू झाला असेल तर बघू आपण. तर गाईज आमच्यावरती पब्लिक कशी दिसते सांगा. हा आमचा पूर्ण आउटफिट आहे मस्त आहे. आणि शूटिंग थोड्या वेळातच चालू होईल. गेस काय म्हणतो मस्त आहे. थोडा कॉस्ट्यूम मध्ये गरम होतं थोडं जाड कॉस्ट्यूम. होईल बरोबर होईल आता. बघा आमचा शूट आहे. गिरीश सालस्कर बसलाय. मी तर रोटी भैया समजतात का नाही आपल्याला कोण बघ भाजीत माझी चुकीची आहे खरी गोष्ट आहे. अरे 3 घ्यायचे 4 घ्यायचे किती घ्यायचे नक्की. 3 नसते घेतली. ही वीच भाजी आहे ती. बटाटे अजून ऑसम आहे ती आता एवढी आली भाजी. गाईज हे खायला भेटले. तर गाईज आमचा शूट कंप्लीट झाला आहे आणि आता आम्ही घरी चाललो आहोत. इथंच मी माझा व्लॉग एंड करतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.